आपल्या जिल्ह्यामधले गुरुवर्य आदरणीय वैराग्यमूर्ती मोतीराम महाराजचा काळ तुम्हाला आठवतो. महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं हे 2 क्षणामध्ये सांगतो, 2 मिनिटामध्ये ऐका. ज्या वेळेस आदरणीय वंदनीय गुरुवर्य आपले कोण गुरुवर्य मोतीराम महाराज कीर्तनाला फिरायचे, आमच्यासारख्या 10-15 लाखाच्या तवा गाड्या नव्हत्या. बाबा कधी कधी घोड्यावर बसून जायचे, कधी कधी पायी बसून जायचे. आणि घोड्यावर बसून जात असताना एका दिवशी त्या घोड्याची रिकीप बाबाच्या पायाला लागली. ऐका, कशाला लागली? पायाला लागली, पायाला. पहिलं बाबा घोड्यावर जायचे, इळात 3-3, 4-4 कीर्तन, नव्हे 10-10 कीर्तन मोतीराम बाबाला. आणि ते रिकीप पायाला लागली. एवढं जीवनामध्ये परमार्थ, शरीराकडे लक्ष देता आलं नाही या समाजाच्या कल्याणासाठी. आणि बाबांना डायबिटीज, BP, शुगर सारखा आजार. आपल्या महाराज लोकांना बी लय आजार झालेत आता या फिरण्यामुळं, जागरणामुळं. जीवन अवघड आहे. लोकांना वाटतं महाराज लोकांचं जीवन आरामदायी आहे, पण आमच्या गाडीमध्ये तुम्ही बसून बघा. विठ्ठल बाबा नाशिक पुण्याकडे कीर्तनाला असतात, त्यांना विचारा काय प्रवासामध्ये दवदवे. प्रवास सोपा नाही महाराज. प्रवास करीत असताना, गाडीमध्ये आम्हाला बसत असताना आमचा लेकरा बाळांचा विचार येतो, पण ज्या दिवशी आम्ही गाडीत पाय ठेवतो का त्यावेळेस आम्ही आमच्या घरच्यांचे नसतो, आम्ही देवाचे असतो. लक्षात घ्या. मागं 2 घटना झाली. एक घटना, त्या घटनेमध्ये दोघं गेली, माऊली महाराज आणि दत्ता महाराज. संसार उघड्यावर आला. किती मोठा परमार्थामध्ये त्याग म्हणावा लागेल बाबा. आणि एवढा त्याग मोतीराम महाराजांच्या जीवनामध्ये रिकीप लागली. शुगर होती, जखम बरी होत नव्हती. आणि त्या जखमीमध्ये काही कालांतरानं काय झालं तुमच्या लक्षात येईल. काय झालं? जंतू तयार झाले, आळ्या झाल्या. आणि एका सेवाधाऱ्यानं बघितल्या, अरे बाबांच्या पायामध्ये आळ्या झाल्यात. परमार्थामध्ये बाबाची फार मोठी सेवा आहे, लक्ष देता येत नाही. एवढी फार मोठी सेवा करावा काय? झोपीमध्ये एका वैद्याला बोलवलं, आळ्या बाहेर काढल्या, मलमपट्टी केली. आणि बाबा झोपेतून उठल्याच्या नंतर बाबा म्हणले, अरे या जखमीला कोणा पट्टी केली, याच्यातले जीव कोणा बाहेर काढले? त्यानं सांगितलं, बाबा क्षमा करा, मला बरोबर वाटत नव्हत्या यातना, म्हणून मी यांना बाहेर काढलं, मलमपट्टी केली. त्यावेळेस मोतीराम बाबांनी सांगितलं, अरे माझी आज्ञा घेतल्याशिवाय तो यांना बाहेर कसं काढलं? यांना खायला काय नाही, बाहेर टाकलं तर मरत्यान. कोण? आळ्या. महाराज आळीची जात अशी आहे, तुम्ही जिथं टाकतान का ती कोरीत चलती, तिला आळी म्हणतात बरं का. हां, काय आळ्या अशा आहेत, आखा माणूस कोरला ते हेनं. आळ्याचं सांगलो बरं का, आळ्याचं लक्षात घ्या. माणूस कोरला आळ्यानं. हां, आळ्याचं. हां महाराज, ती आळी उचलली, पुन्हा पायात सोडली. आणि त्यावेळेस सांगितलं, अरे यायला खायला नाही, काहीतरी साखर आणून टाक. त्या वैद्यानं सांगितलं, अरे बाबा तुमचा अख्खा पाय हा आळ्यानं खाल्लाय आणि यायला आणि खायला काय नाही म्हणतात. किती दया आहे, किती क्षमा आहे बाबांची, आणि किती वैराग्य. अरे कशामुळं? देहाच्या निरासे पावी जया ठाया, माझी ऐशी काया जो सर्व भूताच्या ठाई, अरे सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐशिया, जग पूर्ण ब्रह्म जाण. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. ते जानवा तो साधू देवते जानवा, तो साधू वळखावा. देवते जानवा, तो साधू वळखावा. काय गोड प्रमाण दिला आमच्या बाबांनी. अरे या साधूंच्या जीवनामध्ये कष्ट झाले, जे कारंजले गांजले. आणि त्याला साधू म्हणलं पाहिजे, त्याला संत म्हणलं पाहिजे. साधू थोर जाना, साधू थोर जाना. महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख, अरे आपण पारिके नाही तिथे. अशा संतांमध्ये, अशा संताच्या सोबत आपल्याला राहायला मिळालं, हे आपलं भाग्य. आणि अशा संताची संगत आपल्याला क्षणाची झाली तरी महाराज म्हणतात, तेने होय शांती, अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती. आणि अर्ध्या क्षणाची आणि एखाद्या वेळेस जरी आम्हाला संताची संगत झाली तर काय अधिकार प्राप्त होतो? अंगाचं पहिलं
परी संत समागम एकादी परी संत समागम एकादी परी संत समागमे एकता ये परी संत समागमे एकता ये परी संत समागमे त्याचे द्वारी सनयाती भावे त्याचे द्वारी सनयाती भवतात स्वादयाती भवतात द्वारी स्वादयाती होईल कवन तेथे राम नाम होईल कवन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश झाला. आपलं कीर्तन थांबतोय थोड्या वेळामध्ये. ऐका, महाराज म्हणतात संताच्या संगतीमध्ये एखाद्या वेळेस संताची संगत झाली, महाराज म्हणतात जीवनाचा उद्धार आहे, जीवनाचं कल्याण आहे. एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. कमीत कमी जीवनामध्ये कुत्रा जरी झालो आणि त्यांच्या दरबारातला झालो तर आमच्या जीवनाचा उद्धार. संत द्वारी कुत्रा झालो प्रेमरसाते वळलो. महाराज कमीत कमी वैष्णवाचे नानी होईल केळा वैष्णवाचे नानी होईल केळा वैष्णवाचे नानी होईल केळा वैष्णवाचे नानी होईल केळा आसेविन उद्दिष्ट लोळण अंगानी वैष्णवाचे नानी होईल केळा वैष्णवाचे नानी होईल किडा लोळण अंगानी वैष्णवाचे नानी होईल किडा होईल किडा. काय संताचा अधिकार मोठा आहेत, पण काय होईन म्हणतात. काय महाराज किती लहानपण आहे, किती अवस्था संताची. किडा होईन म्हणतात नानीतला. आपण होतो का इमानदारीने सांगा. आपण लांबून कट मारतो तुळशीराम बाबा आणि होतो. अरे एवढी सेवा जीवनात तुकोबर आहे म्हणतात. अशी सेवा आमच्या संताच्या दरबारात आणि संताच्या संगतीत व्हावी. किती खालच्या थराला जाऊन बोलतात तुकोबर आहे, पण कोणाच्या दारातला? श्रीमंताच्या नाही बरं का, माझ्या संताच्या दारातला. लोक बघा, श्रीमंत दारी आला का त्याला राम राम आणि गरीब आला की त्याला फुसकून लावायचं. अरे बाबा तुम्हाला जाता जाता सांगून जाईल. अरे ऐका गडे ऐका, लोक कार्यक्रम असला तर गरीबाला कधी पंक्तीला बोलवत नाहीत, आमंत्रण देत नाहीत. आणि श्रीमंताच्या दारात 10 जाऊन चक्रा मारतात. आणि दादा तुम्हाला आमच्या लेकीच्या लग्नाला, आमच्या लेकाच्या लग्नाला यावं लागतंय, पंक्तीला यावं लागतंय. अरे एवढंच आदरानं त्या गरीबाच्या घरी जा, त्या गरीबाला आनंद वाटतो बरं का दादा. पण लोक हे करत नाहीत, कारण गरीबाच्या घरामध्ये संत असतो. अरे आमचे नथुराम बाबा केहाळकर गरीबाच्या झोपडीमध्ये जाऊन भाजी भाकर खावा, किती मोठा अधिकार आहे. आजचे संत तुमच्या झोपडीत येतील का नाही सांगू शकत नाही, पण माझ्या झोपडीमध्ये जगाचा मालक जातो. शबरीच्या झोपडीमध्ये कोण गेला? देव गेला, प्रभू रामचंद्र गेले. अरे शबरीचे बोर खाल्ले देवानं. काय संताची आणि काय सेवेची ताकद आहे. उचिष्टती बोरे खाये बिलटीची उचिष्टती बोरे खाये बिलटीची आवडीत याची मोठी देवा ओ आवडीत याची मोठी देवा उचिष्टती बोरे खाये बिलटीची उचिष्टती बोरे खाये बिलटीची आवडीत याची मोठी देवा आवडीत याची मोठी दादा काय
संताचा अधिकार आहे. देव काय करीत नाही संतासाठी. किती अधिकारी संत आहेत. अरे मला तुम्हाला सांगायचंय, त्या शबरीचे उष्ट बोरं खाल्लेत. उष्टे, ती शबरी कधीच दात घासीत नव्हती, तिला बरसच नव्हतं, तरी खाल्ले का नाही बोरं. त्या काळात कशाचं बरं चालत त्या महाराज येड्यामुनी काय बोलतात. तेव्हा ते लिंबाच्या फांद्या मोडायच्या आणि दात घासायचे आपले. हा, तरी देवानं बोरीचे. अरे एवढंच नाही, विदुराच्या घरच्या खाली एवढं बोलायला गेलो, भरपूर आहे बोलण्यासारखं. बाबा वेळ कमी पडल, सकाळचं तांबडं उगवल. लोक म्हणते महाराजाला काही कळायलंय का नाही. हा दादा लय अवघड. हा बघा एवढं गोड आहे. एवढंच नाही, देवानं सुदाम्याचे पोहे खाल्लेत. आहे का नाही परमात्मा, आहे का नाही. हा, मला एवढं बोलायचं नाही, एवढा संताचा अधिकार आहे. आणि संताच्या संगतीमध्ये एखाद्या क्षणाभर जर राहता आलं, वेळेमध्ये एखाद्या वेळेस जर आपल्या जीवनामध्ये संताची संगत झाली, तर आपल्या जीवनाचा उद्धार झाला आपलं कीर्तन. महाराज म्हणताना, आता मी तुम्हाला सांगत नाही कोणते संत कोणत्या संताच्या संगतीत राहा, मला बोलायचं नाही. पण आजच्या जाता जाता कीर्तनातून जाता जाता सांगून जाईल, एका संताच्या कोणत्या संताच्या संगतीत राहता येईल का नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण जाता जाता आजच्या कीर्तनातून सांगतो, गड्या तुमच्या जवळ एक फार मोठे संत आहेत आणि त्या संताच्या संगतीत सगळेजण राहा. कुंडीकर मंडळी एवढे बसलेले सगळे आहेत का. आणि गावातले जे कीर्तनाला आले नाहीत का, त्यांना पण सांगा, रात्री अनंत महाराज ढगेंचं कीर्तन झालंय वरखेडच्या. त्या महाराजांनी सांगितलं संताच्या संगतीत राहा.